चालू वर्ष कसे जाणार? चालू वर्ष देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून काहीसे प्रतिकूल असेच दिसते। परस्परांमध्ये तंटे, बखेडे, दंगे धोपे या कृत्यांकडे प्रवृत्ती राहील। निर्वासितांची घुसखोरी वाढेल। शेजारील राष्ट्रापासून त्रास होईल। काही मित्रराष्ट्रे भारताविरोध करतील। आर्थिकदृष्ट्या हे वर्ष भारताला प्रगतीचे व अनुकूलतेचे दिसते। शेजारील राष्ट्रामधील सीमातंटा अर्धवट वाटाघाटीवरील थांबेल। वर्षारंभीस साथीचे रोगराईचे प्रमाण वाढण्याची शक्यता दिसते। आग, अपघात, घातपात, नैसर्गिक आपत्ती यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढेल। राजकीय परिस्थिती बरीच गुंतागुंतीची राहील। सत्ताधाऱ्यांना सत्ता टिकवणे हे आव्हानात्मक बनेल। त्यातून हे सावरून निघतील। संप, घेराव घडवून वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न समाज विकासक शक्तीकडून होईल। काही अंशी जनता यास बळी पडेल। साखर कारखान्याची स्थिती समाधानकारक राहणार नाही। जनतेच्या असंतोषामुळे राज्यकर्ते जनतेच्या सुखसोयीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतील। राज्य सरकारला धोरणांचा पुनर्विचार करून धोरणे बदलावी लागतील। नव्या धोरणांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न होईल। पावसाचे मान म्हणावा तसे समाधानकारक नाही। पाऊस नेहमीपेक्षा उशिरा सुरू होईल। काही भागी त्याचा जोर जास्त राहील तर काही भागी कमी पीक पाण्याचा विचार करता पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण भागी दुष्काळाची भीती नाही, परंतु पाणी वापर काटकसरीने करावा लागेल। यात सरकारी नियोजन कमी पडेल। लहरी पावसामुळे राजस्थान, कर्नाटक, मध्यभाग, गुजरात राज्यात पिकावर अनिष्ट परिणाम होईल। कारखानदार व स्वतंत्र व्यवसाय करणारे यांना हे वर्ष अनुकूल असेल। मालक व कामगार यांच्यामध्ये परस्पर सहकार्याची भावना राहिल्यामुळे उत्पादन वाढीस मदत होईल। निर्यात वाढून परकीय चलन चांगल्या प्रमाणे मिळेल। बेकारीचे प्रमाण काही अंशी कमी होईल। शास्त्रीय संशोधन हे वर्ष प्रगतीचे आहे। आधुनिक तंत्रज्ञान, अणुसंशोधन व अंतराळ संशोधन यामध्ये नेत्रदीपक प्रगती होईल। मध्यपूर्व व आग्नेय आशिया या भागी भूकंप, ज्वालामुखी व नैसर्गिक संकटे येतील असे दिसते। अतिरेकांचा कारवाईने ऊत येईल। गुरुबल विचार। चैत्र आरंभापासून दिनांक 1 मे 2024 पर्यंत गुरु मेष राशीत आहे। त्याचे फल मेष राशीस पहिला गुरु उद्योगधंद्यात अडचणी आणणारा, प्रवासात त्रास देणारा आहे। वृषभ राशीला गुरु 12वा असून स्पर्धा परीक्षेत यश अपयश देणारा, अभ्यासात दुर्लक्ष करणारा, सध्या राशीत गुरुबल नाही। मिथुन राशीला 11वा गुरु असून नोकरीत सौख्य देणारा, आप्तसुख्यांची साथ देणारा आहे। राशीला गुरुबल आहे। कर्क राशीला 10वा गुरु आरोग्य बिघडवणारा, औषध पाण्यावर खर्च वाढवणारा आहे। सिंह राशीला राशीस 9वा गुरु घरच्या लोकांचे सहकार्य देणारा, धंद्यात भरभराट करणारा आहे। आपल्याला सध्या गुरुबल आहे। कन्या राशीला गुरु 8वा गुरु असून शिक्षणात आर्थिक अडचणी आणणारा, भावंडात वाद देणारा आहे। राशीला गुरुबल नाही। तुळ राशीला 7वा गुरु व्यापार फायदेशीर घडवणारा, नव्या योजना सफल करणारा आहे। राशीला गुरुबल आहे। वृश्चिक राशीस गुरु 6वा असून वादविवाद वाढवणारा, डाव्यात अडचणी आणणारा आहे। सध्या गुरुबल नाही। धनु राशीला 5वा गुरु व्यापार सफल करून प्राप्ती चांगली देणार आहे। आपल्याला सध्या गुरुबल आहे। मकर राशीस 4था गुरु शिक्षणाकडे दुर्लक्ष करून अपयश देणार आहे। राशीला सध्या गुरुबल नाही। कुंभ राशीस 3रा गुरु भागीदारांचे व्यवहार अडचणी व कटकटी आणणार आहे। मीन राशीला गुरु 2रा असून शेतीत धनप्राप्ती घडवणारा, धंद्यात यश देणार आहे। आपल्याला सुद्धा गुरुबल आहे। दिनांक 1 मे 2024 पासून गुरु वृषभ राशीत आहे। त्याचे फल मेष राशीला 2रा गुरु घरात उत्साहाचे वातावरण ठेवणारा, पाहुणे मंडळांची ये-जा वाढवणारा, मंगल कार्य घडवणारा आहे। राशीस गुरुबल आहे। वृषभ राशीला आपल्या राशीस गुरु पहिला असून उद्योगधंद्यात भय वाढवणारा, मुलांचे प्रश्न सोडवण्यात अडचणी आणणारे आहे। मिथुन राशीस 12वा गुरु नोकरीत अधिकाऱ्यांची गैरमर्जी ओढवणारा, कष्टाची कामे वाढवणारा, व्यापारात नुकसान करणारा असून आपल्याला गुरुबल नाही। कर्क राशीला 11वा गुरु उद्योगधंद्यात मनाप्रमाणे फायदा देणारा, नातेवाईकांपासून सौख्य देणारा,
अभ्यासात प्रगती घडवणारा आहे, आपल्याला गुरुबल आहे. सिंह राशीस 10वा गुरु असून वाहन खर्च वाढवणारा, प्रवासात त्रास व दगदग देणारा व स्थावरात भानगडी निर्माण करणारा आहे. वाहन खरेदीचा योग जमून येईल. कन्या राशीस 9वा गुरु धार्मिक बाबतीत यश देणारा, यात्रा योग घडवणारा, घरच्यांचे सौख्य देणारा, नव्या ओळखी निर्माण करणारा आहे, राशीला गुरुबल आहे. तुळ राशीला 8वा गुरु भाऊबंदकी वाढवणारा, शेती संबंधी कटकरी वाढवणारा, मनात काळजी निर्माण करणारा आहे, आपल्याला गुरुबल नाही. वृश्चिक राशीस गुरु 7वा असून हाती घेतलेली कामे पूर्ण करणारा, आपल्या निर्णयाला मान्यता मिळवून देणारा, शिक्षणात प्रगती घडवणारा आहे, राशीस गुरुबल आहे. राशीस गुरु 6वा असून आरोग्य बिघडवणारा, वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता भासवणारा, स्थावरांच्या व्यवहारात भानगडी दर्शवणारा आहे, राशीस गुरुबल नाही. मकर राशीला 5वा गुरु घरगृहस्थीमध्ये सौख्य देणारा, घरगुती गरजा भागवणारा, व्यापारात स्थैर्य देऊन प्राप्ती घडवणारा आहे, आपल्या राशीस गुरुबल आहे. कुंभ राशीला 4था गुरु कौटुंबिक गरजासाठी खर्च वाढवणारा, व्यापारात आर्थिक आवक कमी दर्शवणारा आहे, अभ्यासात अपयश देणारा, राशीस गुरुबल नाही. मीन राशीला गुरु 3रा असून शेतीत भाऊबंदकी निर्माण करणारा, मनावर अभ्यासाचे दडपण वाढवणारा, व्यवसायात कष्ट देणारा आहे. गुरुचे अनिष्ट असता उपाय. ज्या राशींच्या लोकांना गुरु शुभ फल देणारा आहे त्यांना गुरुबल आहे असे समजावे. इतर राशीच्या लोकांनी गुरुबल नसल्यामुळे प्रत्येक गुरुवारी सायंकाळपर्यंत उपोषण श्री दत्तात्रेयास अभिषेक करावा. नित्य गुरुचरित्र वाचावे अथवा शक्य झाल्यास गुरुचरित्राचे 7 अगर 1 सप्ताह अवश्य करावा. एखाद्या गुरुवारी गुरुपीडा परिहारासाठी सांगितलेली शक्य असतील ती दाने करावीत. गुरुमंत्राचा 19,000 जप करावा. पुष्कराज मनाची अंगठी जवळ बाळगावी. नित्य श्री दत्तात्रेयाचे दर्शन घ्यावे. गुरुचा मंत्र पुराणोक्त. देवानाचम ऋषीनाचम गुरु कांचन सनीभुवम बुद्धिभूतम त्रिलोक्षम तम नमानि बृहस्पतिवम. उपनयन प्रसंगी, मुलास व विवाह प्रसंगी वधूस गुरुबल असावे असे शास्त्रवचन आहे. तथापि मुलाचे वय 10 वर्षाहून अधिक असता व वधू मुलीचे वय 21 पेक्षा अधिक असता गुरुबल नाही म्हणून कार्य लांबू नये. अशा वेळी बृहस्पती देवाची शांती करून विवाह कार्य करून घ्यावे. शुभम भवतु. शनी विचार. शनी संपूर्ण वर्ष कुंभ राशीत आहे. दिनांक 29/6/2024 रोजी शनी वक्री होत असून दिनांक 15/11/2024 रोजी मार्गी होत आहे. दिनांक 29/3/2025 रोजी शनी मीन राशीत प्रवेश करत आहे. वर्षभर शनी कुंभ राशीत आहे. त्याचे फल. मेष राशीला शनी 11वा असून जमीन जुमल्याचे व्यवहार जमवणार आहे. नोकरीत आलेल्या संधींचे सोने करणारा, प्रलंबित कामे मार्गी वाढवणार आहे. वृषभ राशीस 10व्या शनी उद्योगधंद्यात स्पर्धा वाढवणार आहे. मनात चंचलता निर्माण करणारा, महत्वाचे निर्णय घेताना सावध बनवणार आहे. मिथुन राशीला 9वा शनी मित्रांमध्ये गैरसमज वाढवणारा, प्रपंचात मतभेद निर्माण करणार आहे. मानापमानाचे प्रसंग वाढवणार आहे. कर्क राशी शनी 8वा असून बौद्धिक मानसिक क्षमता बिघडवणारा, चिंता व काळजी वाढवणारा आहे. शारीरिक कष्ट व व्याधी येणार आहे. सिंह राशीस शनी 7वा असून नोकरीत वरिष्ठ व हाताखालच्या सहकार्याकडून त्रास देणारा, मुलाबरोबर मतभेद निर्माण करणारा, सौख्य कमी करणारा देणार आहे. कन्या राशीला 6वा शनी दाव्यात समेट घडवून आणणारा, वाद मिटवणारा, स्थावराचे व्यवहार फायद्याचे बिघडवणारा, रेंगाळलेली कामे मार्गी लावणार आहे. तुळ राशीला 5वा शनी मुलाच्या समस्या वाढवणारा, हितशत्रूकडून नुकसान घडवणारा, प्रवासात दगदग व त्रास देणार आहे. वृश्चिक राशी शनी 4था असून मानसिक संताप व चिडचिड वाढवणार आहे. अहित चिंतनाकडून नुकसान करणार आहे. धनुराशी 3रा शनी स्वतःबद्दल आत्मविश्वास वाढवणारा, मन व आनंदी व उत्साही बनवणारा, नोकरीत चांगली संधी देणार आहे. मकर राशीला 2रा शनी उद्योगधंद्यातील आर्थिक नियोजन चुकवणारा, खर्च वाढवणारा, अनाठायी द्रव्य खर्च करणार आहे. दिनांक 29/2/2025 रोजी शनी आपल्या राशीची 7.5 संपत आहे. कुंभ राशीला 1ला शनी आर्थिक नियोजन बिघडवून पैशाची टंचाई निर्माण करणार आहे. हितशत्रूंच्या कारवाईने त्रस्त करणारा, कामात अडचणी आणणारा आहे. वडीलधारांचा मान राखा. राशी सुमारे 3.5 वर्ष 7.5 शिल्लक आहे. मीन राशीला शनी 12वा असून मानसिक क्लेश व चिंता, नोकरीत कष्ट व गैरसमज वाढवणार आहे. राशी साधारणपणे 6 वर्ष 7.5 शिल्लक आहे. वर्षारंभापासून
संपूर्ण वर्ष शनी कुंभ राशीत असल्याने कुंभ, मकर, वृश्चिक, तुळ, कर्क, मीन या राशींना अनुक्रमे 1, 2, 4, 5, 8, 12 वा येत आहे. या राशीच्या लोकांनी शनीच्या उद्देशाने जप, हवन, दान, पूजा अवश्य करावी. पीडा परिहारार्थ दर शनिवारी अभ्यंग स्नान करावे व नित्य शनिस्त्रोत पठण करावे. शनिवारी शनीचे दर्शन घेऊन उडीद व मीठ शनीस अर्पण करावे. तैलाभिषेक करावा. काळी फुले वाहावी म्हणजे पीडेचा परिहार होईल. शक्य असल्यास दर शनिवारी सायंकाळपर्यंत उपोषण करून शनी महात्म्य वाचावे. नित्य शनिस्त्रोत पठण करावे. शनी पीडा परिहारक एका शनिवारी शक्य असेल ती वर सांगितल्याप्रमाणे दानी करावीत. शनी मंत्राचा 23,000 जप करावा. नीलमण्याची अंगठी जवळ बाळगावी. शनी करता मारुती उपासना केली तरी चालेल. वार्षिक गोचर फल. मेष राश चालू वर्ष संमिश्र स्वरूपाचे जाईल. मे पर्यंतचा गुरु कामाकडे दुर्लक्ष करणारा असून नंतरचा गुरु शेती धनलाभ देणार आहे. शनी स्थावर शेतीत रेंगाळलेली कामे मार्गी लावणार आहे. राहू योजलेल्या कामात अडचणी आणणारा, मित्रात वाढ वाढवणार आहे. केतू घर, प्लॉट इत्यादीच्या कामात लाभ देणार आहे. जून पर्यंतचा व डिसेंबर नंतरचा हर्षल नोकरीत प्रविष्टा करून त्रास देणार असून 1 जून ते 13 डिसेंबर मधील हर्षल शारीरिक त्रास व अनारोग्य देणार आहे. नेपच्यून अपमानाचे प्रसंग देणार आहे. ज्यांचे वय 6, 14, 22, 30, 38, 46, 54, 62, 70 आहे त्यांना हे वर्ष प्रगतिकारक जाईल. ज्यांचे वय 13, 21, 29, 37, 45, 53, 61, 69 आहे त्यांना हे वर्ष अडचणीचे येईल. मेष राश. त्यानंतर वृषभ रास. चालू वर्ष लाभदायक दिसते. आरंभीचा गुरु विद्येत अपयश देणारा असून मे नंतरचा गुरु संततीबद्दल काळजी वाढवणारा आहे. शनी नोकरीत केलेल्या कष्टाचा योग्य मोबदला देणारा आहे. राहू हातातील कामात यश देणारा, मान वाढवणारा आहे. केतू कौटुंबिक मतभेद गैरसमज कमी करणार आहे. जून पर्यंतचा व 13 डिसेंबर नंतरचा हर्षल कोर्ट दरबारात अपयश देणार असून जून ते डिसेंबर मध्यापर्यंतचा हर्षल अपेक्षाभंगाचे प्रसंग देणार आहे. नेपच्यून बेकारीची भ्रमंती दूर करणार आहे. ज्यांचे वय 7, 16, 25, 34, 43, 52, 61, 70 आहे त्यांना हे वर्ष सुखा समाधानाचे जाईल. ज्यांचे वय 15, 24, 33, 42, 51, 60, 69 आहे त्यांना हे वर्ष त्रासदायक आहे. मिथुन रास. चालू वर्ष मध्यमनाचे असेल. आरंभीचा गुरु व्यापारात किफायत देणारा असून मे पासूनचा गुरु उद्योगधंद्यात नुकसान देणार आहे. शनी गुप्त शत्रू व अहित चिंतणाऱ्याकडून त्रास देणार आहे. राहू आर्थिक अंदाजपत्रक फसवणार आहे. केतू कोर्ट कचेरी कामात अपयश देणार आहे. 1 जून पर्यंतचा व 13 डिसेंबर नंतरचा हर्षल नोकरीत बदल अथवा बढतीचा योग देणार असून जून ते डिसेंबर पर्यंतचा हर्षल व्यापारात अडचणी आणणार आहे. नेपच्यून आरोग्य व द्रव्य बाबती चांगली करणार आहे. ज्यांचे वय 8, 15, 22, 29, 36, 43, 50, 64, 71 आहे त्यांना हे वर्ष आनंददायक जाईल. ज्यांचे वय 7, 14, 21, 28, 35, 42, 49, 56, 63, 70 आहे त्यांना हे वर्ष जिकिरीचे जाईल. कर्क. चालू वर्ष उत्साह वाढवणारे दिसते. मे पर्यंतचा गुरु लांबच्या प्रवासाचे योग देणारा आहे. नंतरचा गुरु धंद्यात यश व संसारात सौख्य दर्शवणार आहे. शनी मानसिक व शारीरिक स्वास्थ्य बिघडवणार आहे. राहू कायद्याने व्यापार घडवणारा, खर्चात वाढ करणारा आहे. केतू नवी गुंतवणूक फायद्याची करणारा, उत्साह वाढवणारा आहे. हर्षल हातातील कार्यात यश देणारा, नोकरीत नव्या संधी देणार आहे. नेपच्यून हौस मौजेवर पैसा खर्ची पाडणारा आहे. ज्यांचे वय 9, 15, 21, 27, 33, 39, 45, 51, 57, 63, 69 आहे त्यांना हे वर्ष आरामाचे जाईल. ज्यांचे वय 8, 14, 20, 26, 32, 38, 44, 50, 56, 62, 68 आहे त्यांना हे वर्ष पीडा देणार आहे. सिंह रास. चालू वर्ष कष्टदायक जाईल. आरंभीचा गुरु धार्मिक बाबतीत यश देणार असून मे नंतरचा गुरु स्थावराच्या व्यवहारात अडचणी देणार आहे. शनी वैवाहिक जीवनात कटकटी व मुलाबरोबर मतभेद देणार आहे. राहू जमीन जुमल्यात भानगडी निर्माण करणारा,
केतू पैशाची चणचण देणार आहे. साखर हात आहे पुन्हा 1 जून ते 13 डिसेंबर पर्यंत हर्षल हाती घेतलेल्या कार्यात यश व नोकरीत सौख्य देणार आहे. जून पर्यंत व 13 डिसेंबर नंतर हर्षल चैनीची प्रकृती वाढवणार आहे. नेपच्यून आरोग्य बिघडवणार आहे. ज्यांचे वय 10, 18, 26, 34, 42, 50, 58, 64, 72 आहे त्यांना हे वर्ष यशदायक जाईल. ज्यांचे वय 9, 17, 25, 33, 41, 49, 47, 63, 71 आहे त्यांना हे वर्ष त्रासदायक जाणवेल. कन्या रास हे वर्ष आपल्याला मध्यम मानाचे असेल. मे पर्यंतचा गुरु धंद्यात काळजी वाढवणार असून नंतरचा गुरु शिक्षणात अडचणी आणणार आहे. शनी मित्रात मान सन्मान करणारा, वादात मतभेद करणार आहे. राहू भागीदारीच्या व्यवहारात वाद वाढवणार आहे. केतू आर्थिक टंचाई वाढवणार आहे. 1 जून पर्यंत व 13 डिसेंबर नंतरचा हर्षल आरोग्याची चिंता वाढवणार असून जून ते डिसेंबर पर्यंतचा हर्षल धार्मिक वृत्ती वाढवणार आहे. नेपच्यून लांबचा प्रवास घडवणार आहे. ज्यांचे वय 6, 15, 24, 33, 42, 51, 60, 69 आहे त्यांना हे वर्ष समृद्धीचे व सुखाचे जाणवेल. ज्यांचे वय 5, 14, 23, 32, 41, 50, 59, 68 आहे त्यांना हे वर्ष दगदगीचे जाईल. तुळ रास हे वर्ष तुळ राशीला थोडे सुखदायक जाणवेल. मे पर्यंतचा गुरु संसार सुख चांगले देणार आहे. नंतरचा गुरु भाऊबंदकीत वाद निर्माण करणार आहे. शनी आपल्या विरोधकांना त्याची योग्य जागा दाखवणार आहे. राहू स्थावराच्या व्यवहारात लाभ व प्रतिष्ठा देणार आहे. केतू मनाची चंचलता वाढवणार आहे. जून पर्यंतचा व डिसेंबर नंतर हर्षल प्राप्ती व खर्च यांचा मेळ जमवणार आहे. 1 जून ते 13 डिसेंबर पर्यंतचा हर्षल आर्थिक प्रकरण तासाचे बनवणार आहे. नेपच्यून नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखणार आहे. ज्यांचे वय 5, 14, 23, 32, 41, 50, 59, 68 आहे त्यांना हे वर्ष प्रगतीचे जाईल. ज्यांचे वय 13, 22, 31, 40, 49, 58 व 67 आहे त्यांना हे वर्ष त्रासाचे ठरेल. वृश्चिक रास हे वर्ष आपल्याला यशदायक जाईल. मे पर्यंतचा गुरु भागीदारीत अडचणी आणणारा असून नंतरचा गुरु प्रापंचिक सौख्य चांगले दर्शवणार आहे. शनी शत्रूबरोबर वादाचे प्रसंग आणणार आहे. राहू व्यापारात थोडी मंदी दर्शवणार असून केतू स्थावर जमीन यांचे व्यवहार लाभाचे करणार आहे. जून पर्यंत व डिसेंबर नंतर हर्षल ओळखीने नोकरीचे काम जमणार आहे. जून ते डिसेंबर पर्यंतचा हर्षल आर्थिक स्थितीत सुधारणा करणार आहे. नेपच्यून ज्येष्ठांकडून मोलाचा सल्ला देणार आहे. ज्यांचे वय 8, 16, 24, 32, 40, 48, 56, 64, 72 आहे त्यांना हे वर्ष उत्कर्षकारक जाईल. ज्यांचे वय 7, 15, 23, 31, 39, 47, 55, 63, 71 आहे त्यांना हे वर्ष पीडादायक जाणवेल. धनुरास चालू वर्ष संमिश्र फल देणार आहे. आरंभीचा गुरु कौटुंबिक सुख देणारा असून मे नंतरचा गुरु आरोग्याची काळजी वाढवणार आहे. शनी मानसिक तीर्थ आणून आत्मविश्वास वाढवणारा. राहू शेतीत तज्ञांच्या सल्ल्याची गरज भासवणारा असून केतू नोकरीत मानभंग करणारा आहे. जून पर्यंतचा व डिसेंबर नंतरचा हर्षल मुलांचे आरोग्य बिघडवणारा आहे. जून ते डिसेंबर पर्यंतचा हर्षल कोर्टाच्या कामात यश देणार आहे. नेपच्यून भाऊबंदकीचा त्रास वाढवणार आहे. ज्यांचे वय 7, 13, 19, 25, 31, 37, 43, 49, 55, 61, 67 आहे त्यांना हे वर्ष सुखाचे जाईल. ज्यांचे वय 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54, 60, 66 आहे त्यांना हे वर्ष कष्टकारक जाईल. मकर रास चालू वर्ष जिकिरीचे जाणवेल. मे पर्यंतचा गुरु विद्याभ्यासात दुर्लक्ष करणार असून नंतरचा गुरु उद्योगधंद्यात प्रगती व यश देणार आहे. शनी खर्चाचे बजेट मोडकळीस आणणार आहे. राहू धार्मिक कार्य घडवणार आहे. केतू आपतेष्टात मानहानी करणार आहे. जून पर्यंत व 13 डिसेंबर नंतर हर्षल संसारात गैरसमज वाढवणार असून जून ते डिसेंबर पर्यंतचा हर्षल मुलांचे आरोग्य बिघडवणार आहे व मतभेद करणार आहे. नेपच्यून नोकरीत बदली अथवा प्राप्ती चांगली घडवणार आहे. ज्यांचे वय 10, 17, 24, 31, 38, 25, 52, 59, 66, 73 आहे त्यांना हे वर्ष आनंददायक असेल. ज्यांचे वय 9, 16, 23, 30, 37, 44,
51, 58, 65, 72 आहे त्यांना हे वर्ष जाचक वाटेल. कुंभ रास, चालू वर्ष कष्टदायक जाईल. आरंभीचा गुरु शेतीत भाऊबंदकी देणारा असून मे नंतरचा गुरु व्यापारात नुकसानाची भीती देणार आहे. शनी मानसिक भय व द्रव्य चिंता देणार आहे. राहू तब्येतीच्या तक्रारी देणार असून केतू प्रवासात व नोकरीत दगदग देणार आहे. जून पर्यंत व डिसेंबर नंतरचा हर्षल आर्थिक आवक वाढवणारा असून जून ते डिसेंबर पर्यंतचा हर्षल संसारात व मित्रात गैरसमज वाढवणार आहे. नेपच्यून हाती घेतलेल्या कार्यात अडचणी देणार आहे. ज्यांचे वय 9, 14, 19, 24, 29, 34, 39, 44, 49, 54, 59, 64, 69, 74 आहे त्यांना हे वर्ष सौख्याचे आहे. ज्यांचे वय 8, 13, 18, 23, 28, 33, 38, 43, 48, 53, 68 आहे त्यांना हे वर्ष निराशेचे आहे. मीन रास, शेवटची रास मीन रास. हे वर्ष आपल्याला फारसे लाभाचे नाही. मे पर्यंतचा गुरु शेतीत लाभ देणार असून नंतरचा गुरु भागीदारीत वाद निर्माण करणार आहे. शनी न्यायालयीन प्रकरणात त्रास देणार आहे. राहू वाहनापासून त्रास व खर्च वाढवणार आहे. केतू नोकरीत वरिष्ठांची मर्जी लागणार आहे. जून ते डिसेंबर पर्यंतचा हर्षल आर्थिकदृष्ट्या सुख देणारा असून जून पर्यंत डिसेंबर नंतरचा हर्षल उष्णता अथवा पित्ताचे आजाराने त्रस्त करणार आहे. नेपच्यून शत्रूच्या कार्यापासून त्रास देणार आहे. ज्यांचे वय 5, 11, 17, 23, 29, 35, 40, 47, 53, 59, 65, 71 आहे त्यांना हे वर्ष उत्कर्षाचे जाईल. ज्यांचे वय 10, 16, 22, 28, 34, 39, 46, 52, 58, 64, 17 आहे त्यांना हे वर्ष भय देणार असेल. इथं वार्षिक गोचर संपलेला आहे. पर्जन्य विचार, देशावरील पावसासंबंधी विचार. पावसाचे भविष्य वर्तवताना पर्जन्य नक्षत्रावेळीची कुंडली, त्यांचे वाहनादी वगैरे वरून भाष्य केले जाते. तथापि सृष्टीच्या नियमाविरुद्ध हवेतील बदलामुळे पावसात फेरफार होऊ शकतो. अनुप्रयोग, चाचण्या, युद्ध यामुळेही हवेच्या दाबावर परिणाम घडतो व अवेळी भलत्याच ठिकाणी वृष्टी होण्याचा संभव राहतो. रोहिणी, दिनांक 24/5/24 शुक्रवार उत्तरात्री 3:16 नक्षत्र लागते. याचे वाहन उंदीर आहे. या नक्षत्राचा पाऊस अत्यल्प प्रमाणात होईल. ढगाळ हवा राहील. मेघगर्जना व वादळी वारे यासह मे दिनांक 26, 27, 29, 31 जून दिनांक 2, 3, 5 रोजी गडगडाट होऊन थोडा पाऊस पडेल. मृग नक्षत्र, दिनांक 7/6/2024 रोजी शुक्रवार उत्तररात्री 1:05 नक्षत्र लागते. याचे वाहन कोल्हा आहे असून याचा पाऊस समाधानकारक असणार नाही. वादळी वारे, उष्ण वारे वाहतील. रोगराई पसरेल. जून दिनांक 9, 11, 12, 15, 16, 17, 19, 20 रोजी मंगलोर, गोवा, मालवण, रत्नागिरी, दक्षिण मुंबई या भागी पाऊस पडेल. आडत्रा नक्षत्र, दिनांक 21/7/2024 शुक्रवार मध्यरात्री 12:05 नक्षत्र लागते. याचे वाहन मोर आहे. याचा पाऊस चांगला पडेल. हवेत बदल होईल. अखेरीस सर्वत्र पेरे होतील. बेळगाव, निप्पाणी, सांगली, कोल्हापूर, मिरज, कराड, सातारा, पुणे, दक्षिण महाराष्ट्र येथील जून दिनांक 23, 24, 25, 26, 27, 29, 30 जुलै दिनांक 2, 3 रोजी वृष्टी संभवते. पुनर्वसू नक्षत्र, दिनांक 5/7/2024 शुक्रवार रात्री 11:40 नक्षत्र लागते. याचे वाहन आहे हत्ती. यास तरणा पाऊस म्हणतात. हा पिकास उपयोगी पडेल. पश्चिम व दक्षिण भागात नद्यास पूर येईल. बारामती, नाशिक, धुळे, गुजरात, सोलापूर, नांदेड, परभणी या भागी जुलै दिनांक 6, 8, 9, 10, 12, 13, 15, 17 रोजी वृष्टीदर्शक आहेत. पुष्य नक्षत्र, दिनांक 19/7/2024 शुक्रवार रात्री 11:10 नक्षत्र लागते. याचे वाहन बेडूक आहे. यास म्हातारा पाऊस असे म्हणतात.
हवा कुंद राहील, थोड्या भागी अतिवृष्टी संभवते, पिकावर रोग पसरेल. लातूर, नांदेड, परभणी, विजापूर, सोलापूर, सातारा, पुणे या भागी जुलै दिनांक 20, 21, 22, 23, 26, 27, 29, 31 रोजी अतिवृष्टी दर्शवते. आश्लेषा नक्षत्र दिनांक 2/8/2024 शुक्रवार रात्री 8:06 नक्षत्र लागते. याचे वाहन आहे गाढव. यास आषाढकाचा पाऊस म्हणतात. पिके कुसमतील, पावसाची ओढ बसेल. अकोला, चांदा, नागपूर, नाशिक, पुणे या भागी ऑगस्ट दिनांक 4, 5, 7, 10, 11, 13, 14, 15 रोजी वृष्टी दर्शवते. मघा नक्षत्र शुक्रवार सायंकाळी 7:44 नक्षत्र लागते. याचे वाहन कोल्हा आहे. या सासवांचा पाऊस म्हणतात. हा पाऊस वळीव स्वरूपाचा दक्षिण महाराष्ट्रात पडेल. पिके कुचमतील. सांगली, सोलापूर, अहमदनगर, बार्शी, धुळे या भागी ऑगस्ट दिनांक 18, 19, 22, 23, 24, 26, 27 या तारखास वृष्टी संभवते. पूर्वा नक्षत्र दिनांक 30/8/2024 शुक्रवार दुपारी 3:46 नक्षत्र लागते. याचे वाहन उंदीर आहे. असून यास सुनाचा पाऊस म्हणतात. उत्तरार्धी पाऊस बरा पडेल, पण काही भागात पावसासाठी उपाय केले जातील. बंगाल, ओरिसाकडे अतिवृष्टी संभवते. ऑगस्ट दिनांक 30-31, सप्टेंबर दिनांक 3, 4, 5, 8, 9, 12 या तारखा वृष्टीदर्शक आहेत. उत्तरा नक्षत्र दिनांक 13/9/2024 शुक्रवार सकाळी 9:34 नक्षत्र लागते. याचे वाहन हत्ती आहे. यास रब्बीचा पाऊस म्हणतात. हा पाऊस समाधानकारक असेल. पिकामध्ये सुधारणा होईल. विजापूर, बार्शी, बारामती, पंढरपूर, अक्कलकोट या भागी सप्टेंबर दिनांक 14, 16, 17, 19, 20, 21, 24 रोजी पाऊस संभवतो. हस्त नक्षत्र दिनांक 26/9/2024 गुरुवारी उत्तरात्री 1:10 नक्षत्र लागते. याचे वाहन मोर आहे. यास हत्तीचा पाऊस म्हणतात. काही भागात मध्यम स्वरूपाचा राहील, तर काही भागात अल्प स्वरूपाचा असेल. नांदेड, बुलढाणा, अकोला, सातारा, सांगली या भागी वळीव स्वरूपाचा पडेल. सप्टेंबर दिनांक 28, 29, ऑक्टोबर दिनांक 9, 1, 3, 6, 7, 9 रोजी वृष्टी संभवते. चित्रा नक्षत्र बुधवार दिनांक 10/10/24 गुरुवार दुपारी 2:06 नक्षत्र लागते. याचे वाहन म्हैस आहे. अखंड स्वरूपात अल्प प्रमाणात वृष्टी संभवते. ऑक्टोबर दिनांक 11, 12, 15, 16, 19 रोजी वृष्टी संभवते. स्वाती नक्षत्र याचे वाहन बुधवार दिनांक 23/10/2024 रोजी 12:42 नक्षत्र लागते. याचे वाहन कोल्हा आहे. याचा पाऊस काही ठिकाणी थोड्या प्रमाणात पडेल. सातारा, पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र या भागी ऑक्टोबर दिनांक 24, 25, 28, 29, नोव्हेंबर दिनांक 2, 3 तुरळक वृष्टी होईल. विशाखा नक्षत्र दिनांक 6/11/2024 बुधवार सकाळी 8:46 नक्षत्र लागते. हवेत बदल होईल. याचा पाऊस अत्यल्प पडेल. पुणे, मिरज, पंढरपूर, मंगळवेढे या भागी नोव्हेंबर दिनांक 7-7-10 रोजी पाऊस संभवतो. नोव्हेंबर दिनांक 22 पासून थंडीचा प्रादुर्भाव दिसून येईल. शुभम भवतु. सिद्धनाथाची भागणूक. पीक पाणी मुबलक होईल, तरी पण चालू वर्ष घालमेलीचे जाईल. मेघमळा उदंड आहे. दुसरा मोगरा धोका देईल, तिसरा मोगरा लागी बसेल. रोहिणीच्या सरी पडतील. कोकणात पुरी मिरवेल. मृग सरता देशावर पाऊस शिंपडेल. पिवळा तुरा उदंड पिकेल. ऊसाचा फूस होईल. उंदीर घुशी माजतील. दाना गोटा महाग होईल. सत्याची चाल राहणार नाही. डोंगी मनुष्य खाली येईल. खड्याच्या काड्या 7 म्हणतात 4 पदरात येईल. बायका राज्य करतील. जनावरांची हत्या होईल. तंबाखूचा बंबाखू होईल. एक दिलाचे राज्य होईल. मावळती बाजू सुखी बनेल. आपला धर्म सोडू नका. पायाचा दगड जाग्यावर बसेल. देवाला कोळी राहील. विस्कटलेली घडी बसेल. शुभम भवतु. देश परत्वे पिकाचे सरासरी मान. यावर्षी पाऊस वाण्या घरी आहे. ऊस लागवड बरी होईल. नगर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात 9 ते 13 आणे पीक येईल. तांदूळ, भात लागवड भरपूर होईल.
दक्षिण कोकण, कुलाबा, नांदेड, ठाणे, बेळगाव पश्चिम भाग, कोल्हापूर, सातारा पश्चिम भाग, यवतमाळ या भागात पीक चांगले येईल. पिकाचे मान 7 ते 13 आणे राहील. गहू, ज्यांचे पेरे वेळेवर साधतील त्यांना भरघोस पीक मिळेल. नागपूर, बुलढाणा, पुणे पूर्व भाग, परभणी, धुळे या भागात पीक चांगले येईल. तांबेरा रोग पसरवण्याची भीती आहे, खबरदारी घ्यावी लागेल. 6 ते 11 आणे पीक मान राहील. ज्वारी, पेरे उशिरा होतील. रब्बी पिकाची पेरणी वेळेवर साधेल. बार्शी, बारामती, अहमदनगर, बेळगाव, छत्रपती संभाजीनगर, सातारा पूर्व भाग या भागात पीक बरे होईल. खरीप पिकास अखेरी धोका पोचेल. पिकाचे मान 8 ते 14 आणे राहील. तंबाखू, लागवड कमी दाखवते. नगर, निपाणी, विजापूर, बेळगाव दक्षिण भाग, सातारा दक्षिण भाग, सांगली या भागात पीक 5 ते 11 आणे होईल. अवेळी पावसामुळे धोका पोचेल. कापूस, लागवड विशेष होणार नाही. पिकाचे मान कमी दाखवते. जळगाव, भुसावळ, धारवाड, बेळगाव, कोल्हापूर पूर्व भाग येथे पिकाचे मान 5 ते 8 आणे राहील. भुईमुग, लागवड भरपूर होईल. पेरे उशिरा साधतील. बेळगाव उत्तर भाग, सातारा, सांगली या भागात समाधानकारक पीक येईल. पिकाचे मान 6 ते 11 आणे राहील. हळद, लागवड कमी होईल. सुरत, सोलापूर, सातारा पूर्व भाग 5 ते 10 आणे पीक येईल. तूर, पिकाचे मान कमी दाखवते. बार्शी, कर्नाटक, बारामती, सोलापूर, सुरत या भागी पिकाचे मान 6 ते 11 आणे राहील. हरभरा, लागवड भरपूर होईल. छत्रपती संभाजीनगर, पुणे, गुजरात या भागात पिकाचे मान 5 ते 11 आणे राहील. कडधान्य व इतर माल, किडीचे मूग खराब होईल. किडीने मूग खराब होईल. उडीद भरपूर पिकेल. कांदा, बटाट्याची लागवड भरपूर होईल. रताळी पिकास कीड लागेल. द्राक्षे, वांगी पीक चांगले येईल. फळावळ, आंबा भरपूर पिकेल. चिंच प्रमाण कमी दिसते. केळी, लिंबू, विड्याची पाने पिकाचे मान बरे दाखवते. मिरची भरपूर प्रमाणात होईल. पीक चांगले होईल. आता विषोत्तरी मानाने आय वय कोष्टक. मेष राशी, आय आहे 2, व्यय आहे 14. वृषभ रास, आय आहे 11, वय आहे 5. मिथुन रास, जमा 2, खर्च 5. कर्क रास, जमा आहे 11, खर्च आहे 14. सिंह रास, जमा 14, खर्च 11. कन्या रास, जमा 2, खर्च 5. तुळ रास, जमा 11, खर्च आहे 5. वृश्चिक रास, जमा आहे 2, खर्च आहे 14. धनुरास, जमा 14, खर्च 2. मकर रास, जमा 8, खर्च 5. कुंभ रास, जमा 8, खर्च 5. मीन रास, जमा होणार 14 आणि खर्च होणार 2. आपल्या राशीस ज्या वर्षी आय अधिक असेल त्या वर्षी नफा पुष्कळ होईल. सौख्य लाभेल. व्यय अधिक असेल तर कष्ट व द्रव्यनाश होईल. शुभम भवती. ओम नमः शिवाय.